वॉर्निंग लेटर मिळलं आहे गाईस. जापानला चालले झोपायला जशी. बाय. कसा रडत आहे. गाईस बघा MH32 MH31 नंबर मार. बघा गाईस साडी बघा किती चांगली दिसत आहे. गुड मॉर्निंग गाईस, आदित्यकडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो गाईस तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो आज आहे काही सॅटर्डे आहे. मी फ्रेश वगैरे झालो आहे, उडीद वगैरे घातली आहे. मस्त झोप झाली आहे गाईस. सो आता मी नाश्ता करतो. नाश्ता काही नाही गाईस, चाय अजून खारी आहे. तर चाय अजून खारीच खाणार आहे मी. हे छोटंसं बाळ बघा बघा, ते म्हणतं सर काय यार मी एवढ्या सकाळी उठलो यार. बघा लहान मुलाचं आयुष्य ना खूप मस्त असते गाईस. मोठं होऊन काही नसते, फक्त काम करा असं असते. आणि बघा गाईस ताई पण उठली, आम्ही चाय खारी खातो आता. चला गाईस आम्ही निघतो ऑफिससाठी. चल ग बाय बाय. गाईस बघा MH32 MH31 काय माहिती कोणाचं आहे, नागपूरचा असेल तो. चला गाईस मी पोचलो आहे तो ऑफिसला. तुम्हाला टी ब्रेकला भेटतो मी. 9:28ला पोचलो आहे आणि आज सॅटर्डे आहे. हां, आणि गॉगल कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप दिवसानंतर घातला आहे. पाऊस चालू झाला आहे बघा. थोडा पाऊस चालू आहे आणि मी चाललो आहे गाईस. आणि गाईस आज काय घडलं आहे माहिती आहे का? आज मला वॉर्निंग लेटर मिळलं आहे गाईस. काय सांगू तुम्हाला, आज वॉर्निंग लेटर भेटलं आहे मला. काहीतरी एक कॉल होता, त्याच्यामध्ये काहीतरी चुकी झाली माझ्याकडून. सो त्यामुळे मला वॉर्निंग लेटर देण्यात आलं आहे. सो असं झालं आहे, आज वॉर्निंग लेटरचं मिळालं मला. तेवढं टेन्शन नाही घ्यायचं, वॉर्निंग लेटर भेटलं तर मस्त. आता गरम गरम पोहा खायचा. एखादा मी पाऊस आला अरे काय कळत नाही काय झालं. ए प्रेम बाय, नाश्ता चाललो आहे, नाश्ता करायला चाललो आहे. कुमार नंबर मार. गुड मॉर्निंग. हां ए नंबर देत आहे तू, अण्णाला नंबर देत आहे का? हाँ आपका भी इसमें ही है. अच्छा क्या है ये निकाला उसको. क्या निकाला बताओ, क्या निकाला रे? अरे अकाउंट ओपन करून. अच्छा माझं चॅनल दिलंस का? मला वाटलं का तुझा नंबर दिला आहे. दो अण्णा गरम गरम पोहा दो. तुला माहिती आज काय झालं? ते सोड, आज तुला माहिती आज काय झालं? वॉर्निंग लेटर इश्यू दिलं. रुबाबच तसा आहे ना आपला. वॉर्निंग लेटर मिळालं आहे. खूप दिवसानंतर तुला पण देणार आहे आता. काय काय बोलला? बट मला तर अवॉर्ड भेटला आहे भैया आपल्याला. काय भेटला आहे? काय भेटला आहे ते सांग पहिल्यांदा.
वॉर्निंग लेटर भेटला आहे. तेच तर. चला गरम गरम पोहा खाऊ आता आपण. पुढे काम चालू आहे वाटतं गाईस इथलं. असं मला वरी जायचं आहे आता वरच्या फ्लोअरवर. ज्यावेळेस आपण कस्टमरला OTP म्हणजे ज्यावेळेस आपण कस्टमरला फ्लेक्झी एक्सप्लेन करतो तर त्यावेळेस ती बोलली की जो 3 वर्षांत EMI क्रिएट होतो ना तो EMI ना विदाउट रेट ऑफ इंटरेस्ट होतो. रेट ऑफ ती बोलली. हां मग मी कॉलवरती ते पिछे अरे असू दे, काय टेन्शन नको घेऊ. अबे तिच्यामुळे ही मला वॉर्निंगला टेस्ट करत होती ना. तुला नशीब माहिती तिचं आहे नाव ना, घेतलं. आता तुला सकाळीच बोललो होतो बघ, माझ्यानंतर तुझा नंबर राहील म्हटलं. वॉर्निंग बोललो होती की नाही सकाळी. आणि त्याने माझे फीडबॅक पण घेतले माहिती काय द्या. बघा काही त्याला सकाळीच म्हटलं होतं माझ्यानंतर तुझा नंबर राहील म्हटलं वॉर्निंग लेटरसाठी. सो याचा नंबर आलाय वॉर्निंग लेटरला. तुला अभिनंदन. झालं नाही तुला बघ आता वॉर्निंग इश्यू तुला देणार. बरोबर दिलाय तिने. काहीच आता आम्हाला लंच ब्रेक झालाय तर आता आम्ही जेवायला जात आहे. काकू नमस्कार. हा बाळा. मी फर्स्ट टाइम आलो याच्यासोबत. राजेश रोज जेवतो आणि मला रोज बोलतो तो. बघा काही साडी बघा किती चांगली दिसत आहे. आता मी खाऊन बघतो. आवडला मला. चला काही जेवण झालं आहे. जातो आता मी अंदर. तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. आज सॅटर्डेमध्ये बघा काहीच जास्त गर्दी वगैरे पण नाही. फक्त माझा आहे तुम्हाला आज मोठा टास्क आहे. टास्क आहे मला अंदर घेऊन जायचं आहे माझा. सो आता मी घेऊन जाणार. आता उडीच घालू नाही त्याच्या अंदर लपून घेऊन जावं लागेल मला. आता जातो घेऊन टाकतो छातीला लावतो माती आणि घेऊन जातो. आम्हाला एक तर अलाउड नाही आहे अंदर घेऊन जाणं. तो कसं पण घेऊन जातो मी त्यासाठी. माझं ऑफिस सुटायला वेळ आहे अर्धा घंटा. माझं ॲक्च्युली काय झालं आहे जी टॉस टाईम असते ना टॉस टाईम कंप्लीट व्हायची असतो त्यामुळे मला अर्धा घंटा थांबावं लागेल. सो मी आलो आहे सांगायसाठी तुम्हाला. लॉकरमध्ये बॅग ठेवतो. अर्धा घंटा थांबतो मी ऑफिसमध्ये मग जातो घरी. झालं ऑफिस 7:45ला झालं आज माझं ऑफिस. टॉस भरायचं होतं सो त्यामुळे गाईस चला गाईस घरी जातो. सेकंड फ्लोअर. गाडीचं पेट्रोल चेक करतो किती आहे. ओके घरी जाण्यापुरती आहे पेट्रोल. हां चला काहीच निघतो. ताईला केला होता कॉल. ताई बोलली की 5 मिनटात येतो बोलली. म्हटलं ठीक आहे ये मी उभा आहे म्हटलं बाहेर. तो तिला घेतो आणि जातो घरी. बघा काही स्पार्किंगमध्ये जास्त स्कूटी बाईक वगैरे काहीच नाही. सगळेजण आपापल्या घरी गेले आहे. आता मी पण जातो आपल्या घरी. आता वॉर्निंग लेटर भेटलं आपल्याला. अरे बापरे अभिनंदन. लय मोठं काम केलं का. दोघं जण किती येडे बघा ना वॉर्निंग लेटरसाठी. बघा मी पण म्हणते अभिनंदन बोलते आहे मला आणि मी तिला थँक्यू म्हणते. आम्ही किती दोघं जण येडे आहे. वॉर्निंग लेटरची वाट बघत होतो काय आम्ही एवढे येडे आहे. सॅटर्डे सो गाईस फायनली सॅटर्डे आला आहे. निवांतपणे आम्ही बसलो आहे. ताईनं स्वयंपाक पण केला आहे आणि मी इथं लॅपटॉप ओपन केला आहे. थोडे व्हिडिओज वगैरे बघत आहे. अजय सर अनन्यता आहे अजून मी कॉमेडी व्हिडिओ आहे आमचे. बघा आम्ही कसे नाचत आहोत. म्हणते व्हिडिओ बघ हायवेवर नाचलो होतो. बघ ना किती दाखवतो चालत. वाव काय व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव. बघ हा व्हिडिओ बघ. ये इथं बघ. काहीच व्हेज पुलाव बनवला आहे ताईनं. सो आता आम्ही व्हेज पुलाव खातो आणि त्यानंतर बदाम शेक. अजून काय झालं बदाम शेक आणलं का फालुदा? दोन्ही आणलं. बदाम शेक फालुदा. चल 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 चल
सॅटर्डे आला तर कसं वाटतं? फालूद आहे की बदाम शेक आहे? चमच नाही नको मला, इथंच आणलं होतं. धुतलेल्या बेडशीट मला बोलत होती नाही तुला खोलता नाही येत, स्वतःच सांडलो इथं. सॉरी ये काय आलं? बॉटल पडली. ए अरे ये बाय, बरोबर जाय. चालले ना झोपायला. जापानला चालले झोपायला जशी बाय. रोहित खाली आहे गाईस, जापानला झोपायला. बाय. विजा पासपोर्ट काय घेतलं काय? पिझ्झा पासपोर्ट हे बड्स माझे आहे ते पासपोर्ट. बाय, गुड नाईट. मी माझं काम करतो गाईस. गाईस माझ्या मोठ्या दादाचा मुलगा म्हणजे जोसफचा व्हिडिओ बघत होता गाईस. बघा जोसफ किती छोटा आहे इथं. मी ब्लॉग्स बघितले असेल गाईस. बघा तिथं किती छोटा आहे. याचा तो मोठा झाला आहे बघा माझ्याविषयी. यासाठी बघा कसा करता येतो. मी नाही घेत आहे त्याला. लय मस्त करतो तो. बघा कसा रडत आहे. हे बघा आलाय. खूप भारी आहे बाबा ते पवन दादाचा मुलगा, आमच्या मोठ्या दादाचा मुलगा आहे जोसफ.